निवडणुका आल्या की पेट्रोल डिझेलचे भाव कमी करायचे आणि निवडणुका संपल्या की पुन्हा दर वाढवायचे हे आता नित्याचेच झाले आहे। वाढलेले 40 रुपये व कमी केलेले 2 रुपये महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला स्पष्टच दिसते। कमी झालेले 2 रुपये पुन्हा वाढणार नाहीत याची गॅरंटी काय, असा सवाल शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी ट्विट करत केला आहे। दरम्यान मोदी सरकारने 2 रुपयांनी पेट्रोल डिझेल स्वस्त केले आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटर मागे 2 रुपयांनी कपात करण्यात आली। आता यावरून खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला। ते म्हणाले 2 रुपयांत काय होते, निवडणुका होणार आहेत म्हणून त्यांनी 2 रुपयांनी दर कमी केले। आधी लाखो कोटी रुपये जनतेकडून वसूल केले, त्याचे काय? मनमोहन सिंग सरकार असताना गॅस सिलेंडर 400 रुपयांचा होता, आता 1100 रुपये झाला आहे। उतार वयातील लोकांनी आशीर्वाद देण्याचे काम करायचं असतं, काही चुकलं तर कान धरायचं असतं, फारच कंटाळा आला तर भजन करायचं असतं, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांवर टोला लगावला आहे। ते काल बारामतीत बोलत होते। सध्या खूप जणांना फोन येत आहेत, बोलावले जात आहे, भावनिक केले जात आहे। भावनिक व्हायचे की विकास कामांच्या मागे उभे राहायचे हे तुम्ही ठरवायचे, असेही यावेळी अजित पवार म्हणाले। शिवसेना आणि राष्ट्रवादीची लोकसभा उमेदवारांची यादी रविवारी आणि सोमवारी सकाळी जाहीर होईल, अशी माहिती शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाटांनी दिली आहे। 1-2 जागांचा तिढा आहे, तो आज किंवा उद्या सुटेल। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उमेदवारांची यादी जाहीर करतील, असेही यावेळी शिरसाट म्हणाले। राज्यातील महायुतीतील भाजपच्या 20 उमेदवारांची यादी जाहीर झाली असून उर्वरित जागेवर अजून उमेदवारांची प्रतीक्षा आहे। व्हॉट्सॲपने आपल्या युजरसाठी आता एक नवीन फीचर आणले आहे। यामुळे तुमच्या व्हॉट्सॲप डीपीचा कोणीही स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाही। आता जर वापरकर्त्यांनी प्रोफाईल पिक्चरचा स्क्रीनशॉट घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या फोनमध्ये ब्लॅक स्क्रीनचा स्क्रीनशॉट सेव्ह होईल। तसेच प्रोफाईल पिक्चरचा स्क्रीनशॉट घेण्याचा प्रयत्न केल्यास ॲपच्या निर्बंधांमुळे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकत नाही, अशी चेतावणी दिसणार आहे। मी सांगितले तरी अजितदादांना माझ्या मतदारसंघात मते मिळणार नाहीत, दादागिरीमुळे निवडणुकीत जनतेचा रोष दिसेल, असा दावा शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंनी केला। विजय शिवतारेंनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघातील परिस्थिती मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याची माहिती शिवतारेंनी दिली। तर समज गैरसमज बाजूला ठेवून महायुतीला सहकार्य करण्याचे आवाहन शिंदेंनी शिवतारेंना केले। बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची आज एंजिओप्लास्टी करण्यात आली। आज सकाळी 6 वाजता मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले। बच्चन चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अनेकदा जखमी झाले आहेत। KBC 14 दरम्यान त्यांच्या पायाची नस कापली गेली होती। 2012 मध्ये अमिताभ यांचे 75% संक्रमित यकृत काढून टाकण्यात आले होते। टंग्स ऑफ हिंदुस्तानमध्ये त्यांच्या खांद्याला दुखापत झाली होती। सुप्रीम कोर्टाने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या म्हणजेच CAAच्या नियमांना स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करण्यास सहमती दर्शवली आहे। आता या प्रकरणावर मंगळवारी म्हणजेच 19 मार्च रोजी सुनावणी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे। इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या वतीने कपिल सिब्बल यांनी या प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाला केली। मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आता वसंत मोरेंनी आज थेट सामना कार्यालय गाठत खासदार संजय राऊतांची भेट घेतली। यावेळी राऊतांशी त्यांची अर्धा तास चर्चा झाली। मी माझी भूमिका महाविकास आघाडी नेत्यांसमोर मांडली आहे। मला वाटतं मला संधी मिळेल। पुणे लोकसभेची जागा काँग्रेसकडे आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटत आहे। पुणेकरांच्या हितासाठी मला काम करायचं आहे, अशी प्रतिक्रिया मोरेंनी भेटीनंतर दिली। देशातील पहिली LNG आधारित सार्वजनिक बस सेवा महाराष्ट्रात सुरू होत असून महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या 5000 डिझेल बसगाड्या आता लिक्विफाईड नॅचरल गॅस या इंधनावर धावणार आहेत। या बसगाड्यांच्या डिझेलमधून LNG मध्ये रूपांतरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात 2 LNG रूपांतरित बसचा शुभारंभ करण्यात आला। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या 20 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे, पण अद्याप अमरावतीतून उमेदवार जाहीर झाला नाही। अमरावतीतून महायुतीतून लढण्याची नवनीत राणांची इच्छा आहे, पण राणा यांनी
भाजपच्या चिन्हावर लढण्याची अट भाजपने घातल्याची माहिती आहे। त्यामुळे राणा आपल्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे। त्यानंतर त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार आहे। राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांसाठीच्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान निधीत 11,000 वरून 20,000 रुपये अशी भरीव वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे। या संदर्भात अनेक पत्रकार आणि पत्रकार संघटनांनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला। वयोवृद्ध पत्रकारांची हेळसांड थांबविण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकसभा निवडणुकीत एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा जिंकतील की तो विजय उद्धव ठाकरेंना कानफाटीत मारल्यासारखा असेल, असे वक्तव्य रामदास कदमांनी केले। 2 ते 3 दिवसांत शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर होईल। यादी अतिशय समाधानकारक असेल, त्यामध्ये कुठलीही अडचण असणार नाही। शिवसेना भाजप युती भावनात्मक दृष्टीने जोडलेले आहे। या युतीचा निश्चितपणे सन्मान केला जाईल, असेही यावेळी कदम म्हणाले। एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीची सायबर ट्रक चांगलीच चर्चेत आहे। आता या सायबर ट्रक सारखाच एक फोनही व्हायरल होत आहे। या सायबर ट्रक सारख्या फोनचे नाव सॅमसंग S24 अल्ट्रा आहे। फोनमध्ये ट्रक सारखे हेडलाइट्स आणि टेल लाइट्स देखील आहेत। यात ट्रक प्रमाणे विंडशील्ड आणि सनरूफही बसवण्यात आले आहेत। तसेच इलेक्ट्रिक ट्रक सारखे कार्गो डेक कव्हर देखील आहेत। या फोनची किंमत $8,770 म्हणजेच 7,26,000 रुपये इतके आहे। नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी आहे। बहुप्रतीक्षित असलेल्या नांदेड हैदराबाद आणि नांदेड अहमदाबाद विमानसेवेला लवकरच सुरुवात होणार आहे। येत्या 31 मार्च पासून ही विमानसेवा नियमितपणे सुरू होणार आहे। अहमदाबाद नांदेड ही विमानसेवा प्रत्येक आठवड्यातील सोमवार, मंगळवार, गुरुवार व रविवार सुरू होणार आहे। शिवाय प्रत्येक आठवड्यातील सोमवार, मंगळवार, गुरुवार, रविवार हैदराबाद नांदेड ही विमानसेवा सुरू होणार आहे। RBIने चालू वर्षात 9 टन सोन्याची खरेदी केली। त्यामुळे भारताचा सोन्याचा साठा 812 टनांवर गेला आहे। ही खरेदी 20 महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर गेली। तसेच जगभरातील केंद्रीय बँकांनी 39 टन सोने खरेदी केले। तुर्कस्तानच्या सेंट्रल बँकेने 12 टन सोन्याची खरेदी केली, तर चीनच्या सेंट्रल बँक ऑफ चायनाने 10 टन सोने विकत घेतले। डॉलरच्या घसरत्या क्रयशक्तीपासून संरक्षण करण्यासाठी सोने खरेदी केल्याचे कळते। तेलंगणा पोलिसांनी गरुड पक्षाला ड्रोन पाडण्याचे प्रशिक्षण दिले आहे। या गरुडने ड्रोन पाडण्याचे काम यशस्वी पद्धतीने केले आहे। अनेक वेळा नेत्यांच्या सभा, सार्वजनिक सभा, कार्यक्रम अशा ठिकाणी ड्रोनद्वारे हल्ला करण्याची शक्यता असते। अशा वेळी या गरुडाचा वापर केला जाऊ शकतो। 3 गरुड पक्षाला तेलंगणा पोलिसांनी प्रशिक्षण दिले आहे। त्यामधून एका गरुडने ड्रोनला पकडून सुरक्षित ठिकाणी अचूकपणे आणले आहे। मोदी सरकारने वार्षिक घाऊक किंमत निर्देशांकांमधील बदलानुसार औषध कंपन्यांना त्यांच्या किंमती वाढवण्याची परवानगी देण्यास मान्यता दिली आहे। त्यानुसार 1 एप्रिल पासून जीवनावश्यक असणाऱ्या औषधांच्या किंमती वाढणार आहेत। पेन किलर, अँटीबायोटिक, अँटी इन्फेक्टिव्ह सारख्या 800 औषधांचा समावेश आहे। मिळालेल्या माहितीनुसार वाढती महागाई पाहता औषधांच्या किंमती वाढवण्याची मागणी फार्मा इंडस्ट्री करत होती। इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन फाउंडेशनने जारी केलेल्या अहवालात चीनमध्ये रोबोटला सर्वाधिक पसंती मिळत असल्याचा दावा केला आहे। रोबोटचा उद्योगासह वैद्यकीय, शैक्षणिक आणि इतर क्षेत्रात वापर वाढला आहे। जगाच्या 12.5 पट अधिक रोबोट चीनमध्ये असल्याचा यात दावा करण्यात आला। तर चीनच्या तुलनेत अमेरिकेकडे 70% रोबोटचा वापर केला जातो। रोबोटच्या वापरांमध्ये चीननंतर दक्षिण कोरियाचा नंबर लागतो। तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या कविता यांना ईडीने अटक केली आहे। दिल्ली दारू घोटाळ्या प्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे कळते। या प्रकरणात आज ईडीने कविता यांच्या घरावर छापेमारी केली होती। त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली। त्यामुळे हैदराबादच्या बंजारा हिल्स येथील निवासस्थानी BRSच्या समर्थकांनी गराडा घातला आहे। त्यामुळे इथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे।